नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे वाण कोणत्या अंतरावर लागवड करायचं आणि कोणत्या जमिनीसाठी कोणते वाण तुम्ही निवडू शकता। काही ठराविकच वाण मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे। तुमच्याकडे जे अवेलेबल होत असतील ते वाण तुम्ही लावू शकता, परंतु हा व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कोणता वाण कोणत्या जमिनीसाठी घ्यायचा आहे किंवा किती दिवसाचा वाण कोणत्या जमिनीसाठी निवडायचा आहे। तर याच्यासाठी व्हिडिओ शक्यतो संपूर्ण पहा आणि शेवटपर्यंत पहा। माहिती अतिशय महत्त्वाची असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आणि जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर पहिल्यांदा आले असतील किंवा सबस्क्राइब केलं नसेल त्यांनी चॅनलला लगेच सबस्क्राइब करा, सोबत नोटिफिकेशन बेलला ऑन करा म्हणजे नेहमी आलेल्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर मी आज तुम्हाला 3 प्रकारच्या जमिनीमध्ये कोणते वाण लागवड करावी आणि किती अंतरावर करावी याची माहिती सांगणार आहे। याच्यामध्ये सगळ्यात पहिली हलकी जमीन, नंतर मध्यम जमीन आणि तिसरी भारी आणि बागायती जमीन। या तिन्ही जमिनींमध्ये कालावधीनुसार हलक्या जमिनीसाठी कमीत कमी कालावधीचे वाण, मध्यम जमिनीसाठी मध्यम कालीन वाण आणि जी भारी जमीन आहे किंवा बागायती जमीन आहे या जमिनीसाठी थोडेसे चांगले वाण, ज्याच्यामध्ये मीडियम आणि थोडेसे साधारणतः सगळेच मीडियमच आहेत, फार काही जास्त दिवस घेणारे वाण नाही आहेत। पण तरीसुद्धा तुम्ही जर तुमचं बागायती क्षेत्र असेल तर ठराविक वाण सोडून तुम्ही ते सुद्धा बागायती क्षेत्रामध्ये लावू शकता। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा माहिती मी ऑलरेडी लिहून ठेवलेली आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती संपूर्ण मिळेल। तर कापूस लागवडीचे योग्य अंतर किती, तर त्याच्यासाठी आपण पहिलं घेतलं आहे हलकी जमीन। आता हलक्या जमिनीसाठी पहिले तर मी तुम्हाला वाण इंट्रोड्यूस करून देतो आहे की हलक्या जमिनीसाठी आपल्याला कोणते वाण निवडायचे। तर याच्यामध्ये नोझविडिओ सीड्सचा नवनीत आहे, धरतीचा मेरिट आहे, राशी 779 आहे। याच्यामध्ये तुम्ही आणखी 1-2 वाण निवडू शकता, जसं की राशी प्राईम असेल किंवा राशी निओ असेल, तर या पद्धतीचे वाण तुम्ही निवडू शकता। त्याच्यानंतर हलक्या जमिनीमध्ये आपल्याला लागवड अंतर किती ठेवायचं आहे हे आपल्याला पहिलं पाहावं लागणार आहे। आता याच्यामध्ये वाण तुम्ही कोणताही निवडू शकता, पण शक्यतो कमीत कमी कालावधीचे वाण निवडा म्हणजे तुम्हाला 2 पिकं तर घेता येतीलच, पण कापूससुद्धा चांगल्या पद्धतीत निघून येईल। तर याच्यासाठी अंतर जे आपल्याला पाहिजे, तर हलक्या जमिनीसाठी आपल्याला 3x2, 3.5x2, 4x1.5, 4.5x1.5, 4x2, 4.5x2 याच्या पलीकडे जास्त अंतर ठेवण्याची गरज नाही आहे। 4.5x2 हे सुद्धा अंतर खूप आहे, तुम्ही 4x2 या पद्धतीत या व्हरायटींची लागवड करू शकता। त्यानंतर दुसरं आहे मध्यम जमीन। आता मध्यम जमिनीमध्ये आपल्याला भरपूर सारे वाण लावायला जमतात। जवळजवळ जेवढे पण वाण मार्केटमध्ये अवेलेबल आहेत त्याच्यातले 70% वाण जे आहेत हे मध्यम जमिनीसाठी चालतात। फक्त मध्यम जमिनीसाठी आपल्याला काय करायचं आहे, तर मध्यम जमिनीसाठी जर तुम्हाला कापूस हा फर्दर नियोजन जर करायचं असेल तर जास्त कालावधीचा कापूस घ्यायचा आहे, म्हणजे जास्त कालावधीचे वाण निवडायचे आहेत। तर जास्त कालावधीचे म्हणजे किती, तर साधारणतः 170-180 दिवस या पिरियडमध्ये ज्या वाणांचं हार्वेस्टिंग येतं ते वाण तुम्ही इथं लॉंग टर्मसाठी घेऊ शकता। आता इथं जे वाण दिलेत हे सगळे कमी कालावधीचे आहेत, म्हणजे मध्यम जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही डबल पीक घेऊ शकता दुसरं, साधारणतः दिवाळीच्या आसपास, म्हणजे हरभरा वगैरे करू शकता। तर मध्यम जमिनीसाठी जे वाण निवडले आहेत तर याच्यामध्ये कावेरी सीड्सचा KCS 36 आहे, अंकुरचा कीर्ती आहे, US 7067 आहे, शिवांसचा 4749 आहे, माहिको धनदेव प्लस म्हणजे 7351 आहे। आणि राशीचे वाण तुम्ही सगळे याच्यामध्ये निवडू शकता, कारण राशी वाण जो आहे हलक्या आणि मध्यम जमिनीसाठी सगळ्यात चांगले चालतात। आता मध्यम जमिनीसाठी अंतर किती निवडायला पाहिजे, तर 3x2, 3.5x2, 4x2, 4x1.5, 4.5x1.5, 4.5x2 या पद्धतीत आपल्याला लागवड करायची आहे। सेम हलकी जमीन आणि मध्यम जमीन या दोन्हीही जमिनीमध्ये तुम्ही अंतर थोडंसं मागे पुढे करू शकता। हलक्या जमिनीमध्ये तुम्ही कमीत कमी म्हणजे हाय डेन्स फार्मिंगसुद्धा करू शकता, अगदीच 3x1 जसं की दादा सांगतात 2x1 किंवा 3x1 या पद्धतीनं लागवड करा। त्या पद्धतीनं 3x1 नाही पण 3x2 तुम्ही नक्कीच करू शकता। 3x1 जर तुम्हाला लागवड करायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अंतर मशागत करता येणार नाही, याची काळजी तुम्हाला पहिले घ्यावी लागणार आहे। तुम्ही स्वतः जर कोळपणी करू शकत असाल तर 3x1 सुद्धा हलक्या वाणांसाठी म्हणजे हलक्या जमिनीसाठीतल्या वाणांसाठी तुम्ही निवडू शकता किंवा करू शकता। तर आता तिसरी जी आहे तर तिसरी आहे भारी जमीन आणि बागायती जमीन। याच्यामध्ये मी तुम्हाला टॉपचेच वाण सांगणार आहे आणि ते टॉपचे वाण तुम्ही लागवड करू शकता। तर याच्यामध्ये टॉपचं वाण आहे कबड्डी,
नुझिविडो सीड्सचा आशा, US 7067, अजित 1199 आणि प्रभातचा सुपरकॉट. याच्यामध्ये आणखी 2-3 तुम्ही ॲड करू शकता, ज्याच्यामध्ये जंगी असेल किंवा आणखी बरेचसे वाण आहेत जे टॉपमध्ये आहेत. विभागानुसार काही ठिकाणी कबड्डी चालतो, तर काही ठिकाणी आशा चालतो, काही ठिकाणी 7067 चालतो, तर काही ठिकाणी ज्यांच्याकडे पाणी नाही आहे त्यांच्याकडे अजित 1199 पण चालतो. पण हे सगळे जे आहेत टॉप आहेत. आता बऱ्याच शेतकऱ्यांना असं वाटत असेल की अजित 1199 हा फेल आहे. मुळात हा वाण अजिबात फेल नाही आहे, फक्त याच्यामध्ये वेचणीचा त्रास होतो, बाकी काहीच नाही. मला तर असं वाटतं की अजित 1199 जो वाण आहे हा सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात टॉपचा वाण आहे. कारण अजित 1199ला 2023मध्ये एवढा दुष्काळ परिस्थिती असतानासुद्धा माझ्या झाडाला 120पर्यंत बोंड फक्त अजित 1199लाच होती. इतर कोणत्याही वाणाला मला तेवढी बोंड मिळालेली नाही. फक्त प्रॉब्लेम हाच आहे की त्याला वेचणीला वेळ लागतो आणि वेचणी करता करता हाताला जास्त त्रास होतो. बाकी एवढाच एक प्रॉब्लेम या वाणाला आहे, बाकी काही नाही. तर आता भारी जमिनीसाठी आणि बागायती जमिनीसाठी अंतर किती? भारी जमीन जिथं तुम्हाला फक्त लावायची, पाणी वगैरे तुमच्याकडे व्यवस्था नाही आहे, पण जमीन अतिशय चांगली आहे, तर अशा जमिनीमध्ये 4x1, 4x1.5, 4x2 हे अंतर ठेवलं तरी ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही पट्टा पद्धत करू शकता. 5x5/7 या पद्धतीचा सुद्धा पट्टा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे पट्टा पद्धत लागवड तुम्ही भारी जमिनीमध्ये करू शकता आणि हमखासपणे करा. याच्यामुळे काय होतं की अंतर पण जास्त मिळतंय आणि 1-1 फुटावर लागवड असल्यामुळं संख्यासुद्धा रोपांची जास्त बसते. आता याच्यामध्ये बागायती जमीन, बागायतीला सुद्धा तुम्हाला तेच वाण आहेत, फक्त अंतर याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं ठेवायचं आहे. 4x1.5 कमीत कमी, 4x2, 4.5x1.5, 4.5x2, 5x1 किंवा पट्टा पद्धत 5x5/7/1 किंवा 6x6/5/1 या पद्धतीने लागवड करू शकता. तर हे अंतरसुद्धा तुम्हाला सफिशियंट आहे. जर तुम्ही 4x2 वर जरी करत असाल तरी साधारणतः 5,000 ते 5,500 रुपये आरामशीर बसतात. आणि विशेष म्हणजे 4x2 असेल किंवा 4.5x1.5 असेल तर याच्यामध्ये प्रत्येकी झाडाला आपल्याला ॲव्हरेज बोंड जी आहे बागायती क्षेत्रामध्ये 80 ते 100पर्यंत बोंड मिळतात, ज्याच्यामध्ये वजनसुद्धा कमी जास्त होतं. ज्यावेळेस आपला कापूस जो आहे हा पूर्ण सरकी वाळलेला नसतो त्यावेळेस साधारणतः 9 ग्रॅमपर्यंत बोंड भरतं, 8 ग्रॅम भरतं. आणि ज्यावेळेस पूर्ण सरकी वाळली जाते त्यावेळेस अर्धा ते 1 ग्रॅम त्याच्यामध्ये वजन तुटतं. आणि ॲव्हरेज जर वजन पाहिलं तरी 6 ते 7 ग्रॅम वजन आपल्याला या अंतरामध्ये मिळतं. या अंतरामध्ये का मिळतं तर 4.5x1.5 असेल किंवा 4x2 असेल किंवा 4.5x2 असेल तर याच्यामध्ये खत व्यवस्थापन आपल्याला व्यवस्थित करता येतं. याच्यामध्ये छोटा ट्रॅक्टर चालतो, याच्यामध्ये बैलही चालतात, म्हणून मशागतसुद्धा व्यवस्थित होते, झाड व्यवस्थित वाढलेलं राहतं. आणि 2 लाईनमध्ये 2 ओळीमध्ये 4.5 फूट 4 फूट हे अंतर असतं. यामुळं हवा खेळती राहते, त्यामुळं झाडंही चांगलं वाढतं आणि बोंडही चांगले लागतात. पातेगळसुद्धा कमी होते आणि परिणामी बोंडसुद्धा पात्याचं रूपांतर बोंडामध्ये जास्त होतं. परिणामी इथं आपल्याला बागायती क्षेत्रामध्ये किंवा भारी जमिनीमध्ये आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं. हेच फक्त कारण आहेत की याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी ठराविक जिथं आपल्याला फोकस करायचा आहे आणि या गोष्टीवर जर आपण फोकस केला तर आपल्याला चांगल्या वाणाला चांगलं उत्पादन आरामशीर मिळून जातं. तर मित्रांनो, हे काही वाण मी तुम्हाला जे जवळजवळ 15-16 वाण जे सजेस्ट केले आहेत हे तुम्ही लावू शकता. आपल्याकडे साधारणतः 6 ते 7 वाण फार तर फार अवेलेबल होणार आहेत. कोणते वाण अवेलेबल होणार आहेत, कोणते आपण लवकरच तुम्हाला 15 ते 16 तारखेच्या दरम्यान एक व्हिडिओ येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे वाण सांगितले जातील आणि काय प्राईस असेल ती सुद्धा तुम्हाला सांगितली जाईल. त्यानुसार आपल्या भार्गव ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये हे सगळे वाण अवेलेबल होतील. तर नक्की कळवा मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. त्यासोबत व्हिडिओमध्ये तुम्हाला आणखी कोणते वाण ॲड करावेसे वाटले, कोणत्या जमिनीमध्ये ॲड करावेसे वाटले हे कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा तुमचा फायदा होईल. आणि शक्यतो शेतकरी मित्रांनो सगळ्यांना ज्ञान देत चला. मी जर तुम्हाला जास्त माहिती सांगत असेल तर त्याचा फायदा नक्कीच तुम्हाला होतो. आणि तसंच तुमच्याकडे जी माहिती आहे ती जर तुम्ही इतरांना जर दिली तर त्याच्यामुळे इतर शेतकऱ्यांचा सुद्धा नक्कीच फायदा होतो. एक लक्षात ठेवा, दुसऱ्याचं जर भलं झालं तर आपलंसुद्धा भलं होतं. त्याच्यामुळं माहिती शक्यतो शेअर करत चला, ज्याच्यामुळे सगळ्यांना मदत होते आणि परिणामी उत्पन्न काही का होईना, थोडंफार का होईना आपल्या सगळ्या शेतकऱ्यांचंच वाढणार आहे. याच्यामुळं कोणत्या बिझनेसमनचं उत्पन्न वाढणार नाही आहे. व्हिडिओ कसा वाटला हे कळवायला अजिबात विसरू नका. आणि व्हरायटी तुम्हाला जर तुम्ही व्हरायटी लावलेली असेल कमीत कमी खर्चामध्ये, कमीत कमी पाण्यामध्ये किंवा
कमीत कमी फवारणीमध्ये जर तुम्ही वाण चांगले घेतले असेल तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका. जे शेतकरी जास्तीत जास्त माहिती कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करतील त्यांचा कमेंट हा पिन केला जाईल आणि हे लक्षात घ्या. त्यामुळं ज्या शेतकऱ्यांना वाटतं आपलं नावसुद्धा कमेंट बॉक्समध्ये झळकलं पाहिजे त्यांनी कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.